नमस्कार मित्रांनो, भोक्कम आंगरेवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होते उद्या. मैदान ओपनचं असेल आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर उद्या पळताना दिसू शकेल आपल्याला. नियोजन 14चं होतं, परंतु उद्या पाळणार आहे अशी माहिती मिळते आपल्याला, एक समोर येते. बघूया बकासूर उद्या. आणि ते ओपनचं मैदान आहे. ते ओपनचं मैदान म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की ओपनच्या मैदानामध्ये एक टॉपची नंदी पाळण्यासाठी येतातच आणि लखनसुद्धा त्या मैदानामध्ये उद्या दिसणार आहे आपल्याला. आणि बकासूर कोणासोबत दिसेल याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जोपर्यंत बकासूर मैदानामध्ये येत नाही तोपर्यंत लोक शर्यत एवढी बघत नाहीत. आणि ते एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो एक या बैलगाडा शर्यतीचा स्टार आहे. आणि तो स्टार ज्यावेळेस असेल मैदानात त्यावेळेस किती व्ह्यूअर्स येतात आणि त्यावेळेस किती नसेल तर किती व्ह्यूअर्स लोक बघत नाहीत याच्यावरच डिपेंड राहतं. आणि तो एक सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि तो उद्या धावण्यासाठी येतो आहे भोक्कम आंगरेवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी. ते मैदान ओपनचं असल्यामुळे पहिरा जो आहे तो सासवडचा बादल आहे असं सांगितलं जातं. आता सासवडचा बादल नक्की कोण? तो एक हिंद केसरी बैल आहे सासवडकरांचा बादल. आणि तो सुद्धा जाईल त्या मैदानामध्ये, गुलाल हा मिळवतोच. आणि कितीही टॉपचा पैरा असू द्या त्याला, आणि कितीच त्याच्यासोबत जर टॉपचा पैरा नसेल तर तो एक हाती सामना फिरवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. सासवडकरांच्या बादलमध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो कशा पद्धतीने पळतो. आणि दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो तो. चारही खांदी आतनं बाहेरनं डावीनं उजवीनं कुठून टाका तसं कसंही टाका त्याला तो पळण्याची दाट शक्यता आहे. सांगितलं जातं आहे, अजून पहिला कन्फर्म नाही आहे, परंतु सांगितलं जातं आहे सासवडकरांचा बादल आणि बकासूर ही जोडी पळताना आपल्याला दिसू शकेल. आणि अपडेट काय येते बघूया, कारण की बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. जोपर्यंत तो मैदानामध्ये येत नाही तोपर्यंत मजा खरंच नाही, मजा नाही. आणि आपण बघूया आता कशा पद्धतीने आपल्या चॅनलवरती अपडेट तुम्हाला देत राहीनच. आणि बकासूर उद्या सगळे टॉपचे पळणार आहे त्या ठिकाणी. पिंटू शेट मुडवड किंगचा कॉकटेल असेल, अर्जुन असेल, लखन असेल, सम्राट असेल, राजा असेल, शाकीरबाईंचा संभाजीनगरच्या टॉपचे नंदी विराट असेल, सगळे जेवढे टॉप आहेत ते उद्या पाळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि बघूया. आणि आजसुद्धा एक मैदान चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक टॉपचे नंदी पळत आहेत. ते कोणते गट पास झालेत ते सांगा. आणि उद्या बकासूरचं एक नियोजन टॉपचं आहे सासवडकरांच्या बादलसोबत आणि आहे ओपनच्या मैदानामध्ये. बघूया हा सासवडचा बादल आणि बकासूर कशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन जुळते. जर अजून एक पायऱ्याची चर्चाचं नाव जे आहे ते पुढे येते विमानसोबत. विमानं एकदाच पळले होते आणि त्यावेळेस मैदान जे आहे ते कॅन्सल झालेलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा असं सांगितलं जातं आहे की बकासूर आणि विमान ही जोडीसुद्धा पळण्याची दाट शक्यता आहे. आणि विमान तुम्हाला माहितीच आहे पब्लिकचा बैल आहे, मुंबईचा बैल आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो एक चांगला नंदी पळतो. आणि त्या दिवशी तुम्ही बघितलं प्रशांत व चिंचनेरकरांनी ही गाडी चालली होती, परंतु काही कारणास्तव मैदान जे आहे ते कॅन्सल झालेलं होतं. परंतु नाही, आता बकासूर आणि सासवडकरांचा बादल ही जोडी की जर नाही पाळली तर ही जोडीसुद्धा पळू शकते असं सांगितले जातं आहे. विमानसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं त्याचासुद्धा पळ आहे. चारही खांदे तो सुद्धा पळतो. आणि गाडीवरती आता ड्रायव्हर कोण असतील काय होते, बकासूरच्या गाडीवरती ड्रायव्हर सारखे चेंज होतात, त्याच्यामुळे काय होते बकासूरचा पराभव होते की काय मला बी असं वाटायला लागले आता. परंतु तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. कारण की कसं होतं तो बैल जोपर्यंत पळतो त्यापर्यंत एकच ड्रायव्हर ठेवा. काय होतं कारण की बकासूर काय होते ड्रायव्हर चेंज असल्यामुळे त्या दिवशी तुम्ही बघितलं छोटा ड्रायव्हर कोराळकर ते चांगले आहेत ड्रायव्हर, त्याच्याबद्दल काही वेळ आहे, परंतु ते प्रत्येक जर बदलत असतील तर त्याच्यामुळे थोडंसं बकासूरला बी थोडंसं एक बकासूरचं कसं आहे त्या आवाज त्या बकासूरच्या कानावर बसलेला असतो की हा ड्रायव्हर म्हणजे ते बक्या म्हणजे चालवत असतात, व्यवस्थित चालवत असतात. बकासूरला कुठनं किती पळ आहे ते सगळं ड्रायव्हरांना माहीत असतो, आपल्यालासुद्धा माहितीच आहे तो सगळीकडून त्याला स्पीड आहे. परंतु शेवटी ड्रायव्हरचा हात चाला की पन्नास सांगतो की काय कशा पद्धतीनं चालतो बैल. आणि एक बैल पळून चालत नाही, दुसरासुद्धा बैल पाळणाराच लागतो. आणि बघूया आता उद्या बकासूर सासवडकरांच्या बादलसोबत पळतोय की विमानसोबत पळतोय का आणखीन तिसरा का नवीन चेहरा असतोय. कारण की बकासूरचं जे नियोजन आहे ते काही समजत नाही, परंतु संध्याकाळपर्यंत आपल्याला नियोजन जे आहे ते बकासूरचं संध्याकाळपर्यंत समजेल. त्याच्याबद्दल तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करू. मैदान जे आहे ते STC लाईव्हवरती असेल आणि आज संध्याकाळी STC लाईव्हवरतीच लाईव्ह लॉट जे आहे ते निघतील. संध्याकाळी 8च्या पुढे निघतील लाईव्ह लॉट. बघूया कशा पद्धतीनं हे मैदान जे आहे ते पार पडते. महाराजसुद्धा दिसेल उद्या मैदानामध्ये. वादळ काय झाले, वादळ काय दिसतं
दिसेना झाले मैदानामध्ये, काय झाले नक्की त्याला, तो मैदानामध्ये कुठं आहे का नक्की काय कळणं झालं आहे. परंतु असं उद्या बकासूर पळतोय सासवडकरांच्या बादलसोबत किंवा विमानसोबत का नवीन चेहरा, तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.